शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम, एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध, किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. कल्याण डोंबिवली परिसरातील आगरी कोळी समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी भाजपा नगरसेवक ॲडव्होकेट मंदार टावरे यांनी KDMC आयुक्तांकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन सादर केले. ओळख जुनी इतिहास नवा या KDMCच्या कॉफी टेबल पुस्तकात आगरी कोळी समाजाचा उल्लेख नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भूमिपुत्र आगरी कोळी समाजाला योग्य स्थान मिळावे या उद्देशाने ही मागणी करण्यात आली. कल्याण आणि डोंबिवली शहरात किमान 20 गुंठे जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे अशी मागणी टावरे यांनी केली आहे. समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी हे भवन उपयुक्त ठरेल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या मागणीबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती आहे. प्रथम आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भेटून त्याचे आभार मानले की त्यांनी त्वरित ही भूमिका घेतली आणि महापालिकेने समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यासाठी आयुक्तांचे आभार मानले. आणि आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आगरी कोळी सांस्कृतिक भवन व्हावं यासाठी एखादा भूखंड समाजासाठी उपलब्ध करून द्यावा यासाठी आयुक्तांकडे मागणी केली आहे. माननीय आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या मार्फत हा भवन होण्यासाठी शासनाकडनं निधी हे आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी नक्कीच उपलब्ध करू. पण एक चांगला कमीत कमीत 20 गुंठ्याच्या दोन्ही शहरामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी ही आयुक्तांकडे आज आम्ही मागणी केलेली आहे. आणि आयुक्त साहेबांनी या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिलाय. लवकरच त्यांनी सांगितलं की आपण ही समिती पण स्थापन करू आणि भूखंड देखील लवकरात लवकर शोधून उपलब्ध करू.